छावणी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। दाभाडी येथील रोकडोबा हनुमान मंदिर येथील चोरी करणारे चोरटे गजाआड। मालेगाव दाभाडी येथील रोकडोबा हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात छावणी पोलिसांना यश आले आहे। दिनांक 6 जुलै 2025 रोजी काही अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास रोकडोबा हनुमान मंदिरातून चोरी केली होती। त्याचा कसून तपास पोलीस करत होते आणि अखेर या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। चोरी करणाऱ्या तीनही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दिनांक 6/7/2025 रोजी ते 7/7/25 रोजी पहाटेच्या सुमारास दाभाडी येथील रोकडोबा मंदिरामध्ये शनिदेव मंदिर आहे। त्या शनिदेव मंदिराचा मुकुट काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता। त्या सदर घटनेसंदर्भाने छावणी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 176/25 BNS 331/4 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या संदर्भाने सदर गुन्ह्याचा तपास PSI चौधरी करत होते। आम्ही त्या गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी तात्काळ भेट दिली। आजूबाजूच्या साक्षीदारांचे आपण चौकशी करून तपास टिपून नोंदवले। तसे जे काही संशयित आहेत त्यांचे सुद्धा आपण फिंगरप्रिंट घेतले, ते सुद्धा आपण फॉरेन्सिकला पाठवले। त्यानंतर आमच्या ज्या काही DBच्या टीम असतील अशा 2-3 टीम सुद्धा तपास कामी रवाना झाल्या। त्यानंतर आम्हाला संशयित काही इस्मांची नावं कळाली। त्यानुसार आमच्या टीमने भगवान नामो गोमा पिंगळे, भाऊसाहेब सुभाष बोरसे यांना आपण ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे इंट्रोगेशन केलं असता त्यांनी सांगितलं की सदरचा जो मुकुट आहे तो आम्ही चोरलेला आहे आणि आमचा आणखी एक साथीदार आहे भाऊराव रघुनाथ पवार। त्यानंतर आम्ही तिसऱ्या व्यक्तीला मनमाडवरून ताब्यात घेतलं, त्यांची PCR घेतली। PCR दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की सदरचा मुकुट आम्ही चोरलेला आहे, परंतु तो मुकुट त्यांना चांदीचा आहे हे त्यांना काही ते लक्षात आलं नाही। तो चांदीचा मुकुट नाही असं समजून त्यांनी जे फेरीवाले गावात येतात भंगारवाले त्यांना तो मुकुट दिलेला आहे। तर त्याचे जे काय आहेत पैसे ते आपण रिकव्हर करायची प्रोसेस चालू आहे, परंतु तो जो मुकुट आहे ज्या कुणाला दिला आहे त्या संदर्भाने सुद्धा आपण चौकशी करून तो मुकुट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत। सध्या हे 3 आरोपी PCR मध्ये आहेत, त्यांना आज हजर करतो आणि वाढीव PCRची आम्ही मागणी करणार आहे। आणि आमचं या गावातील किंवा आजूबाजूच्या नागरिकांना एक आव्हान आहे, या छावणी पोलीस स्टेशन असतील किंवा नाशिक ग्रामीणचे पोलीस जे आहेत ते सतर्क आहे। कुणी भिण्याची काय आवश्यकता नाही किंवा जे काही लोक अफवा पसरवतात तर त्यांना सुद्धा दाद देण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र पोलीस एकदम सतर्क आहे आणि सक्षम आहे, एवढंच या माध्यमातून मी सांगतो। सदरची कामगिरी ही नाशिक ग्रामीणचे SP जे आहेत बाळासाहेब पाटील साहेब, तसेच अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP गणापुरे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या छावणी पोलीस स्टेशनच्या टीमनं ही सदरची कामगिरी केलेली आहे। तीर्थक्षेत्र हनुमान रोकडोबा मंदिर नावाजलेलं देवस्थान, या देवस्थानामध्ये काही दिवसापूर्वी चोरी झाली आणि या चोरीचा तात्काळ तपास माननीय छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव साहेब आणि चौधरी साहेब यांनी त्याचा चांगला तपास केला आणि नेहमी आम्ही त्यांना त्रास देत असतो, यावेळेला चांगल्या कामाचा
आणि मालेगाव तालुक्यात त्यांनी चांगल्या पद्धतीने 3-4 तपास जलद गतीने लावले, म्हणून तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. मी अमोल रामदास निकम, तंटामुक्ती अध्यक्ष दाभाडी.